नमस्कार, तेजल मराठी रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपल्याला गोड शेवया बनवायच्या आहेत। त्यासाठी इथे मी घरीच बनवलेल्या शेवया घेतलेल्या आहेत। तुम्ही शेवयाचा भातही म्हणू शकता। इथे आपल्याला गोड शेवयाचा भात बनवायचा आहे। त्यासाठी इथे मी गव्हाच्याच बनवलेल्या शेवया घेतलेल्या आहेत। तुम्ही इथे किराणा दुकानामध्ये मैद्याच्या शेवया भेटतात किंवा गव्हाच्याही भेटतात, त्याही वापरू शकता तुम्ही। इथे मी घरीच बनवलेले वापरलेले आहेत। 3-4 चमचे आपल्याला साखर लागणार आहे, 2 चमचे तूप, 2-3 इलायची घेतलेली आहे। तुम्ही हा भात नाश्त्यासाठी बनवू शकता, एकदम झटपट होतो। पाणी गॅसवरती ठेवलेलं आहे। या पाण्याला छान अशी आपल्याला उकळी काढून घ्यायची। इथं पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे। आता आपल्याला या शेवया टाकायच्यात पाण्यामध्ये। इथं तुम्ही किराणा दुकानामध्ये भेटतात ते शेवयाही वापरू शकता, याच्यापेक्षा त्या थोड्याशा बारीक असतात, त्याही वापरू शकता तुम्ही। गॅस आपल्याला कमी करायचा आहे। हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे। 5 ते 6 मिनिटं आपल्याला शेवया शिजवून घ्यायच्या। जास्त वेळ लागत नाही, पटकन शिजतात। 6 मिनिटं शेवया छान अशा शिजवून घेतलेल्या आहेत। पाहू शकता एकदम छान अशा शिजलेल्या आहेत। पाहू शकता। आता आपल्याला गाळून घ्यायचे। इथे मी चाळण घेतलेली आहे, खाली पातेलं ठेवलेलं आहे। आता आपल्याला या शेवया गाळून घ्यायच्या। यामधलं आपल्याला सगळं पाणी काढून घ्यायचे। इथं गॅसवर मी कढई ठेवलेली आहे। आता आपल्याला तूप टाकायचे। इलायची टाकायची। आणि लगेच आपल्याला याच्यामध्ये हे शिजवून घेतलेल्या शेवया टाकायच्या। गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे। याच्यामध्येच आपल्याला साखर टाकायची आणि 3 ते 4 मिनिट आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचे। गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे। इथे साखर एकदम छान अशी विरघळलेली आहे। पाहू शकता एकदम छान असा इथे शेवयाचा भात तयार झालेला आहे। तुम्ही याच्यामध्ये ड्राय फ्रूट ऍड करू शकता, तुम्हाला आवडत असेल तर दूधही ऍड करू शकता। मी इथे एकदम साध्या सोप्या पद्धतीने दाखवलेला आहे। एकदम झटपट अशा इथे शेवया तयार झालेल्या आहेत। तुम्ही नाश्त्याला झटपट ह्या शेवया बनवू शकता। आता आपण गॅस बंद करू। तूप टाकायचे थोडस। पाहू शकता एकदम छान अशा झटपट पारंपरिक पद्धतीने शेवया तयार झालेल्या आहेत। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।